नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत पाप वर्गो, पाप वर्ग. पुण्य करण्यात त्वरा करावी. सुलेख साटक ब्राह्मणाची कथा. श्रावस्तीत सुलेख साटक नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्याकडे पांघरण्यास एकच चादर होती. तीच दोघे नवरा बायको पांघरत होते. तथागतांचा उपदेश ऐकण्यासाठी बायको दिवसा जात होती आणि नवरा रात्री जात होता. एके दिवशी ब्राह्मणाने तथागतांचा उपदेश ऐकून चादर दान करण्याचा विचार केला. त्याच्या मनात रात्रभर हा संघर्ष सुरू होता. कधी दान देण्याची इच्छा व्हायची, तर कधी मोह, कंजूसी आणि मत्सरयुक्त मनाचा विजय होऊन तो परास्त व्हायचा. रात्रीच्या शेवटच्या प्रहारी मनात ठाम निश्चय त्याने केला व ती चादर तथागतास दिली. ती चादर तथागतास दान देऊन मी जिंकलो असे म्हणू लागला. ही वार्ता कौशल नरेश प्रसेनजितास कळली. त्याने कारण जाणून घेतले व कारण समजल्यावर त्याने त्या ब्राह्मणास वस्त्रदान, द्रव्यदान, स्त्रीदान, अन्नदान तसेच 4 गाव दानात दिले. तेव्हा त्या ब्राह्मणाने त्यापैकी 2 जोडी वस्त्र स्वतःला ठेवून उर्वरित सर्व तथागतांच्या चरणी अर्पण केले. धम्मसभेत जेव्हा भिक्षूंनी ही चर्चा उपस्थित केली, तेव्हा तथागत म्हणाले, भिक्षूंनो, पुण्य करणाराने कुशल चित्तात उत्पन्न झालेला क्षण सार्थकी लावावा. पुण्य करण्यात त्वरा करावी. पुढे तथागत म्हणाले, कल्याण कार्यात मनुष्याने त्वरा करावी. पापापासून चित्ताचे रक्षण करावे. पुण्य करण्यात जर त्याने ढिलाई केली तर त्याचे चित्त पापात रममान होते. सार, कुशल कर्म त्वरित करावेत. यापुढे पुण्याचा संचय सुखाला कारणीभूत होतो. लाज देवधीताची कथा. महाकश्यप स्थविर पिफली गुहेत राहत असताना 7व्या दिवशी ध्यानातून उठून भिक्षाटनाकरिता गेले. शेतीची राखण करणाऱ्या एका कृषक कन्येला शेतात लपून बसलेला विषारी साप चावला. त्यामुळे ती तात्काळ मरण पावली. मृत्यूसमयी चित्त प्रसन्न असल्याने तिला देवलोकात दिव्य परिस्थितीत पुनर्जन्म लाभला. देवता ह्या नात्याने आणि पूर्वजन्मातील दानाच्या फळाला स्मरण करून ती अरहंताच्या जागेत सेवाभाव वृत्तीने रोज सकाळी साफसफाई करण्यासाठी येत असे. अरहंताने तिला तसे करण्यास मनाई केली. तिला या गोष्टीचे दुःख झाले. बुद्धाला तिची दुःखी स्थिती कळली. तेव्हा त्यांनी गाथेद्वारे तिला उपदेश केला. त्या गाथेचा अर्थ, माणसाने जर पुण्य केले ते त्याने पुन्हा पुन्हा करावे. त्यातच त्याने छंद लावावा. पुण्याचा संचय सुखाला कारणीभूत होतो. सार, पुण्याचा संग्रह सुखकारक आहे. यापुढील भागात आपण पाहणार आहोत